नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। ते वेळी आपुल्याचेनी कैवारे मी साकार होनी अवतरे। मग अज्ञानाचे अंधारे गिळोनी घाली। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानाची प्राचीन परंपरा सांगत असताना भगवान भक्तराज अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, सृष्टीच्या प्रारंभाला हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं। आणि भगवंताच्या या वचनावर अर्जुनाला शंका निर्माण झाली की आपला जन्म अत्यंत अलीकडचा आहे। सूर्याचा जन्म हा प्राचीन आहे। प्राचीन असणाऱ्या सूर्याला आपण ज्ञान सांगितलं असं म्हणता, मग कोणत्या देहामध्ये? वर्तमान देहामध्ये ज्ञान सांगावं तर योगाचं प्राचीनत्व बाधित होतं, आणि अन्य देहामध्ये ज्ञान सांगावं तर सर्वज्ञत्व आपल्याकडे नाही सिद्ध होतं। कारण कोणताही मनुष्य जरी असेल तरी पण त्याला गत जन्मातल्या विषयाचं स्मरण होत नाही। काही महात्मे असे असतात ज्यांना गत जन्मातलं स्मरण होतं, त्यांना शास्त्रामध्ये जातीस्मर असं म्हणतात, ज्यांना ते आठवतं। त्यामुळे या देहामध्ये सूर्याला ज्ञान सांगितलं असाही पक्ष संभवत नाही। केव्हा अन्य देहांतरामध्ये सूर्याला आपण उपदेश केला आणि तो आपल्याला या जन्मामध्ये आठवतो आहे असाही पक्ष संभवनीय नाही। म्हणजे अनित्यत्व आणि असर्वज्ञत्व या दोन पक्षाला धरून भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की आम्ही हे कसं जाणावं की तुम्ही सूर्याला प्राचीन कालामध्ये या ज्ञानाचा उपदेश केला, तर भगवंताने मी सर्वज्ञ नाही या पक्षाचं निराकरण करण्यासाठी 5व्या श्लोकामध्ये प्रतिपादन केलं की अर्जुना, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहे। त्या सर्व जन्मांना मी जाणतो, परंतु मात्र जाणत नाही। त्याचं काय कारण? त्याचं पहिलं कारण आहे उपाधिभेद। जीवाची असणारी उपाधी अविद्या आहे, आणि अविद्या उपाधीने संपन्न असणारा जीव हा अल्पज्ञ आहे। अल्पज्ञ असणाऱ्या जीवाला गत जन्मातलं सोडून द्या, कधीकधी गत जीवनातल्या सुद्धा गोष्टी आठवत नाही, त्याला ते स्मरण करून द्यावं लागतं। कारण त्याची अविद्या नावाची उपाधी, त्याच्यामध्ये सत्वगुण आहे पण तो मलिन आहे। आणि भगवंताची असणारी उपाधी त्याला माया उपाधी असं म्हणतात, अत्यंत शुद्ध सत्वगुणाने ती संपन्न आहे। शुद्ध सत्वगुण विनली रे असं ज्ञानोबाराय ते भांडण करताना म्हणतात बघा, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे। स्वतः मात्र चांगली घोंगडी घेतली, आम्हाला 9 ठिकाणी फाटलेली देऊन टाकली। तुझ्या घोंगडीमध्ये षड्गुण गोंडे आहेत, शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे, इतके चांगली आहे। आणि आमच्या बाबतीमध्ये विचार केला तर रक्त रेत जंतू नरकमुताने भरली। नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हासी दिदली। देवाई बरं वाटतं का? पण हा उपाधीचा भाग आहे बरं। 9 ठिकाणी घोंगडी फाटणं, आपल्या शरीराला 9 प्रकारचे द्वार आहेत ना, मुख्य दरवाजे। तसे तर मग 3.5 कोटी रोम छिद्र आहे। आपण जिवंत राहतो हेच विशेष आहे। आपला प्राणवायू या 9 द्वार असणाऱ्या देहातून किंवा 3.5 कोटी असणाऱ्या रोम छिद्रातून जात नाही, एवढे मार्ग आहे त्याला, पण तरी तो जात नाही आयुष्य संपेपर्यंत। मरणं हे आश्चर्य नाही, जिवंत राहणं हे आश्चर्य आहे। कारण प्राणाला सगळीकडे जागा आहे। सामान्य एखाद्या मातीच्या भांड्याला जर छिद्र असेल आणि त्यामध्ये जर आपण पाणी ओतलं, त्याला फक्त एकच छिद्र आहे सुईच्या आकाराचं, तरी त्यात पाणी थांबत नाही। आणि या देहाला मुख्य 9 दरवाजे असतानासुद्धा याच्यामधून प्राण निघून जात नाही आयुष्य संपेपर्यंत, हे मात्र आश्चर्य। म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, नवा ठाई फाटून गेली आणि ती मात्र तो आम्हाला दिली। भाव असा, जीवाची उपाधी अविद्या आणि ईश्वराची उपाधी माया, त्यामुळे ती माया नावाची उपाधी
ईश्वराच्या ज्ञानाला आवृत्त करत नाही, म्हणून देवाला स्वतःचे सगळे अवतार आठवतात. यात नवल नाही. सगळ्या प्राणीमात्रांचे आतापर्यंत झालेले सगळे जन्म त्याला आठवतात. शब्द मुद्दाम असा वापरला बरं, कारण आपला जन्म आहे, आपला अवतार नाही. लोक म्हणतात आपल्याला आपला अवतार आहे म्हणून, तो चिरंजीव पदातला अर्थ आहे. म्हणती हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर. लोकांना 2 तास काढायचे असतात, स्तुती करतात आपली. तुमचं व्याख्यान ऐकलं का असं वाटतं जणू तुम्ही देवाचे अवतार आहात. हे देवाने म्हणलं, पण लोकांनी म्हणणं सोडून द्या. आपला जन्म आहे आणि ईश्वराचा मात्र अवतार. ईश्वराला सगळे अवतार आठवतात आणि आपल्या सर्वांचे जन्म आठवतात, कारण त्याची माया उपाधी त्याच्या ज्ञानाला आवृत्त करत नाही. शुद्ध सत्वगुणवती माया असल्यामुळे. म्हणून मी मागच्या देहामध्ये सूर्याला उपदेश केला, तो जसाच तसा मला आता आठवत आहे. सर्वज्ञ पदावर जी शंका आहे तिचं निराकरण केलं. आणि यानंतर दुसरा भाव होता की तुम्ही अनित्य असाल, तेव्हा तुम्ही नव्हता असं नाही. बहुनी मी व्यतीतानी, अनेक जन्म मी व्यतीत केले आहे. याचा अर्थ मी तेव्हाही होतो, आताही तुझ्यासमोर आहे आणि भविष्यकाळात मीच राहणार आहे. वेदाहम समतितानी वर्तमानानी चार्जुन, भविष्यानी च भूतानी माम तु वेदन कश्चन. आतापर्यंत होऊन गेलेले सगळे प्राणीमात्रांचे जन्म मी जाणतो. वर्तमान काळातही मला कळतं आणि भविष्य काळातसुद्धा मी सर्वांना जाणणार आहे. असं भगवंताने आपलं अनित्यत्व आणि असर्वज्ञत्व या पक्षावर येणाऱ्या शंकेचं निराकरण केलं. जन्मरहित असतानासुद्धा अवताराला येणं, स्वतंत्र असतानासुद्धा कर्माधीना अशी लीला करणं आणि अविकारी असतानासुद्धा होणं आणि जाणं दिसणं, हे सगळे विकार किंवा सगळ्या लीला दिसतात. त्याचं कारण आहे प्रकृतीशी झालेला योग. तैसा अमूर्तची मी किरटी, परिप्रकृतीचे अधिष्ठी, ते साकारपणे नटनटी कार्या लागी. आणि मग भगवान अवताराला केव्हा येतात, त्या अवताराचा कालावधी भगवान सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या काळामध्ये धर्माची ग्लानी अर्थात हानी होते आणि ज्या काळामध्ये अधर्म उत्कर्षाला प्राप्त होतो, त्या काळामध्ये मी जन्माला येतो. प्रत्येक युगामध्ये जन्माला येतो. ते जन्माचा काल सांगितला आणि 8व्या श्लोकामध्ये जन्माची प्रयोजनं सांगतात. भगवान 3 प्रयोजनासाठी अवताराला येतात. त्यातलं पहिलं प्रयोजन आहे परित्राणाय साधूनां, दुसरं प्रयोजन आहे विनाशाय च दुष्कृतां, आणि यातून काय करायचं, तिसरं प्रयोजन धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची सम्यक प्रकारे स्थापना करणं. यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो. या संभवामी युगे युगे या पदाचे 3 अर्थ केले आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली या प्रत्येक युगायुगामध्ये अवताराला येतो असा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, ज्या काळामध्ये धर्माची हानी आणि अधर्माचा उत्कर्ष होतो त्या त्या काळामध्ये मी अवताराला येतो, हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ, ज्या ज्या प्रसंगाला माझी गरज असेल की आता दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी मी गेलं पाहिजे, मग तेव्हा मी युगाची वाट पाहत नाही, फक्त प्रसंग आला की मी लगेच प्रगट होतो. असे 3 अर्थ. म्हणजे अवसर आला की अवताराला येणं, संधी कालामध्ये धर्माची हानी आणि अधर्माचा उत्कर्ष हा संधी काल, त्याही कालामध्ये अवताराला येणं, आणि कृत, त्रेता, द्वापार आणि कली या प्रत्येक युगामध्ये अवताराला येणं, असे संभवामी युगे युगे याचे 3 अर्थ होतात. बरं, नाहीतर मग पुन्हा अडचण येऊ शकते की भगवंताच्या अवताराला अजून फार कालावधी आहे. असं नाही. भगवंताचा मुख्य अवतार त्याला कालावधी असतो, पण भगवंताचा कला अवतार, अंश अवतार हे मात्र येऊ शकतात किंवा संत रूपाने परमात्मा प्रत्येक कालामध्ये येऊ शकतो, असा अर्थ पाहिला. आता साधू कुणाला म्हणायचं त्याचा अर्थ केला आहे. जे वेदांनी सांगितलं आहे त्या पुण्य मार्गानुसार जे जीवनक्रमण करतात त्यांना म्हणतात साधू. अर्थात वेदसंमत मार्गाचं जे अनुसरण करतात
पुण्यमार्गामध्ये स्थित आहे त्यांना म्हणतात साधू, आणि त्यांचं सर्व बाजूने रक्षण झालं पाहिजे यासाठी मी अवताराला येतो. दुसरा अर्थ आहे, दुष्ट कोणाला म्हणायचं? वेदाने सांगितलेल्या मार्गाच्या विरोधी जे वागतात, जे पापकर्मामध्ये स्थित राहतात आणि ज्यांच्यामुळे जगताची स्थिती धोक्यामध्ये येते त्यांना दुष्ट किंवा दुष्कृती असं म्हणतात. आणि यांचाही विनाश करण्यासाठी मी अवताराला येतो. या एकाचं रक्षण आणि एकाचा विनाश, यातून देवाला धर्माची सम्यक स्थापना करायची आहे. कारण जर धर्म राहिला तर जगाची सुव्यवस्था राहू शकते. स्वधर्म जर लोप्त झाला तर सर्व सुखाचा आश्रय नष्ट होतो. म्हणून वेदाने प्रतिपादन केलेला जो असतो वेदविहिता धर्माः, वेदाने ज्याची आपल्याला प्रेरणा केली किंवा वेदाने प्रवृत्त्यर्थ जे आपल्याला सांगितलं त्याला आपण विहित धर्म असं म्हणतो. आणि वेदाने आपल्याला निवृत्तीकरता जे सांगितलं आहे त्याला आपण निषिद्ध कर्म असं म्हणतो, ते करायचं नाही. म्हणून वेदाने प्रेरणा केली त्याला म्हणतात धर्म. किंवा चोदना लक्षणार्थो धर्म अशी एक व्याख्या आहे. वेदविहितो धर्म अशी एक व्याख्या. आणि ज्यामध्ये प्राणीमात्राचं इथला अभ्युदय होतो, उत्कर्ष होतो आणि अंततोगत्वा त्याला श्रेयसाची प्राप्ती होते त्यालासुद्धा धर्म असं म्हणतात. यतः अभ्युदय निःश्रेयससिद्धी स धर्माः अशी पण एक धर्माची व्याख्या केली आहे. मग त्या धर्मात दोन प्रकार, प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म, दुसरा निवृत्ती लक्षणात्मक धर्म. ज्याच्यामध्ये यज्ञ यागादी कर्म सांगितलं, प्रत्येक वर्णाला आश्रमाला किंवा वर्ण आणि आश्रमाला जे विहित कर्म करायचं म्हणून सांगितलं, ज्यामध्ये मनुष्याने स्वीकार केला असता धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ सिद्ध होऊन प्राणीवर्गाचा अभ्युदय होतो त्याला प्रवृत्ती लक्षण धर्म असं म्हणतात. आणि यानंतर फलाची आकांक्षा सोडून कर्म तर करायचं पण फलाची आकांक्षा सोडायची, वैराग्य धारण करायचं आणि अंततोगत्वा परमानंद रूप असणारा मोक्ष प्राप्त करायचा, याला निवृत्ती लक्षण धर्म असं म्हणतात. 4 पुरुषार्थापैकी 3 पुरुषार्थ मिळतात तो प्रवृत्ती लक्षण धर्म आहे. आणि मोक्ष एव परमपुरुषार्थ हा ज्या धर्माने मिळतो त्याला निवृत्ती लक्षण धर्म असं म्हणतात. म्हणजे सकाम जर असेल तर प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि निष्काम जर असेल तर निवृत्ती लक्षणाचा तो धर्म आहे. कोणता का धर्म असाना, या सगळ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी मी प्रत्येक युगायुगामध्ये अवताराला येतो. कारण हा ओघ किंवा प्रवाह अनादिकालापासून चालत आलेला आहे. जे धर्म जाता आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे अद्य असे. प्रत्येक धर्माचं रक्षण मी करतो आहे. वर्णधर्मसुद्धा आहे 4 प्रकारचा, आश्रम धर्म आहे 4 प्रकारचा. आणि ज्या ज्या व्यक्तीच्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म त्याने करणं हा त्याचा धर्म आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असेल तर ब्रह्मचर्य आश्रमात असणाऱ्या साधकाने अक्षराची सेवा करावी हाच त्याचा धर्म आहे, बाकी त्याचा धर्म नाही. नाहीतर आपण आपल्या आश्रमाचा विचार न करता जर दुसऱ्याच्या आश्रमाची जर कर्म केली तर तो धर्म नाही होत, तो परधर्म असा होतो. आणि मनुष्याने स्वधर्मामध्ये मृत्यू आलेला चांगला, परधर्माचं पालन करणं चांगलं नाही. ब्रह्मचर्य धर्म घोकावे अक्षरे हाच त्याचा स्वधर्म आहे. आणि त्या सगळ्या धर्माचं पालन करावं म्हणून भगवंताचे काही अवतार ब्रह्मचर्य धर्म सांगणारे आहेत. काही अवतार भगवंताचे गृहस्थ जीवन सांगणारे आहे. काही अवतारामध्ये संन्यास अवतार आहे. जसं की भगवंताने वामन अवतार धारण केला, हा ब्रह्मचर्य अवतार आहे. त्या अवतारामध्ये दुसरं काही नाही. आणि श्रीकृष्ण किंवा प्रभू रामचंद्र अवतार गृहस्थ जीवनाचा अवतार आहे. फक्त एका अंगाने घ्या बरं, सर्वांगाने काही घेऊ नका. माझ्या बोलण्याचा अभिप्राय लक्षात घ्या. हे धर्म जाता आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे आद्य असे. हा प्राचीन ओघ आहे. म्हणून जेव्हा अपेक्षा पडेल तेव्हा अजत्व बाजूला ठेवतो, अव्यक्तपणाची आठवण ठेवत नाही. आणि ज्या काळामध्ये अधर्म धर्माचा पराभव करतो ते वेळी तीच ओवी आपली प्रारंभ झालेली आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे.
या धर्माचे शास्त्रामध्ये 8 अंग सांगितलेले आहे. जर ही 8 अंग असेल तर धर्म अत्यंत पुष्ट होतो. 8 अंग जर एकत्र आली तर त्या सर्वांगाला मिळून धर्म म्हणतात बरं. त्याच्यामध्ये एखादं अंग आता विसरू शकतं, कारण ते आत्ताच पाहून मी आलो आहे. त्यातलं पहिलं अंग आहे यज्ञ. ज्या व्यक्तीच्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म करणं हा त्याचा यज्ञ आहे बघा. स्वधर्म जो बापा तोचे नित्य यज्ञ जानपा, हाही यज्ञाचा अर्थ आहे. किंवा अग्नीच्या मुखामध्ये हवन करणं आणि त्याने देवता पुष्ट होणं हा सुद्धा यज्ञ आहे, धर्माचा अंग. दुसरं अंग आहे अध्ययन करणं. शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. स्वाध्याय जीवनातला अविभाज्य भाग आहे बघा. म्हणून ज्ञानोबाराय स्वाध्यायाचं लक्षण सांगतात, तैसा वेद प्रतिपाद्यचो ईश्वरू तो होवावया लागे गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे स्वाध्याय आहे. आपण ज्ञानेश्वरी दररोज वाचली पाहिजे. जगद्गुरू तुकोबारायांची गाथा, श्री एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, आपलं आयुष्य कमी पडेल एवढी संतांची समृद्ध ग्रंथ संपदा आपल्या वाट्याला आलेली आहे. ज्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आणि ज्याला असं वाटतं की आपली मातृभाषा मराठी आहे, हा शब्द मुद्दाम वापरतो आम्ही. वाटलं पाहिजे की आपली मातृभाषा मराठी आहे. ज्या भाषेचा स्वाभिमान ज्ञानोबांनी बाळगावा, आपणही बाळगला पाहिजे. माझा मराठाचे बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. महाराष्ट्रातला जन्म, मराठी मातृभाषा, ज्याला मराठी कळते त्याने मरेपर्यंत एकदा का होईना सगळ्या संत वाङ्मयाचं पारायण केलं पाहिजे. आयुष्य कमी पडेल एवढी समृद्ध परंपरा आहे. 9,000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, 18,000 ओव्या एकनाथी भागवताच्या, 36,000 ओव्या भावार्थ रामायणाच्या. मी फक्त एवढंच सांगितलं आहे. तुकोबारायांची अभंगगाथा वेगळी आहे, नामदेवरायांची अभंगगाथा आणखीन वेगळी, ज्ञानोबारायांची अभंगगाथा आणखीन वेगळी. सगळ्या संतांचं समृद्ध वाङ्मय जर आपण गोळा केलं तर आपलं आयुष्यसुद्धा कमी पडेल. एक एक आवर्तन करण्यासाठी पारायण करायला सुद्धा मोठं आयुष्य लागेल. त्यानंतर पुन्हा अर्थचिंतन, पठन पाठांतर पण केलं पाहिजे. स्वाध्याय धर्माचा अंग आहे. यज्ञ, अध्ययन करणं त्याला स्वाध्याय म्हणतात. तप करणं, कायिक वाचिक मानसिक तप झालं पाहिजे. तपामध्ये सगळं शरीर तप्त होतं, शुद्ध होतं. तपाचा विचार 17व्या अध्यायामध्ये आलेलाच आहे. त्यानंतर दान, जे आपल्याकडे अगदी मनापासून धनधान्यापर्यंत जेही पदार्थ असेल त्या पदार्थातून दुसऱ्याच्या उपयोगाला जाणं याला दान असं म्हणतात. ते आपल्या आता सध्याला नाही आहे पण पूर्वी होतं बघा. तया नाव जाणं दान, जे मोक्ष निधानाचे अंजन. पण त्याच्या अगोदर 2-3 ओव्या आलेल्या आहे 16व्या अध्यायामध्ये. यज्ञ, अध्ययन, तप आणि दान. यानंतर जप महत्त्वाचा आहे. जप केला पाहिजे. दररोज कमीत कमी 11 माळी जप तरी केल्या पाहिजे. म्हणजे मी सांगतो तो पहिल्यांदा मीच केल्या पाहिजे. खरं तर ते केला होता नियम, पण ते काही खंडित होऊन जातो, पण केला पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला ती सवय लागते, मग जर तो जप नाही झाला की मनुष्याला करमत नाही. त्यानंतर आहे क्षमा. सामर्थ्य आहे पण अपकार करणाऱ्याला सुद्धा सोडून द्यायचं, क्षमा. त्यानंतर आहे दया. सगळ्या प्राणीमात्रांच्या बाबतीमध्ये आपल्या मना करुणेचा भाव असणं ते दया आहे बघा. दुःखी लोकांचं दुःख दूर करणं दयेचाही एक भाग. आणि दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होणं हा दयेचा दुसरा भाग. आणि यानंतर धर्माचं महत्त्वाचं अंग आहे निर्लोभता. सगळ्यात भयंकर पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसणं हे धर्माचं आणखी एक अंग आहे. या 8 अंगाने जो पुष्ट होतो त्याला म्हणतात धर्म. आणि खरं सांगा, जगामध्ये सगळ्या प्राणीमात्रांनी, मनुष्य लोकाने जर ही 8 अंग आपल्या जीवनामध्ये बांधली तर कोणत्या देशाचं कोणत्या देशाबरोबर युद्ध होईल, समाजामध्ये वाद पेटेल का? ज्ञानोबारांची एकच ओवी, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. सगळ्या प्राणीमात्रांचं भूत म्हटले बरं, फक्त मनुष्य नाही, त्यामध्ये वृक्ष, पशु, पक्षी, मानव, जगातले सगळे, या सगळ्या प्राणीमात्रांचं परस्परावर मित्रभाव निर्माण व्हावा आणि तोही अंतःकरणपूर्वक.
जर एवढ्या अर्ध्या ओळीचंही अनुष्ठान आपल्या जीवनात झालं ना, तर सध्याला जे आपल्याला वातावरण बाहेर दिसतंय, वाद सुरू झाले की नाही. आपली परंपरा आहे वारकरी संप्रदायाचे, हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. किती व्यापक आहे, व्यापक परंपरा तत्त्वज्ञानाची. आणि ज्यांनी या परंपरेचं पायीक व्हायला पाहिजे ते लोक मात्र संकोचित भावनेनं भांडणं करतात. हे चांगलं नाही आहे. या 8 अंगाने जर दया क्षमा जर आली अंगामध्ये, कशाला जगाचे भांडणं होणार आहे. असं म्हणतात, विद्यमान काळामध्ये कोणत्याही देशाचा जो काही त्याचा वार्षिक उत्पन्नाचा खर्च असतो की नाही, वार्षिक उत्पन्न म्हणतात. आता ते काही शब्द आपल्याला माहिती नाही, GDP वगैरे असे काही शब्द इंग्रजीमध्ये त्याला, सगळे असे इंग्रजी शब्द आहेत त्यातले. तर सगळ्यात जर आपण विचार केला तर त्या देशाचं सर्वात जास्त उत्पन्न खर्च कशामध्ये होत असेल, संरक्षणामध्ये सर्वात जास्त. त्याचं कारणच हे आहे, कारण त्याला धर्माचं अधिष्ठान नाही. जर प्रत्येकाने धर्माचा अंगीकार जर केला तर कोणाचं कोणाबरोबर युद्ध होणार नाही. क्षमा, दया, निर्लोभता. पण स्पर्धा सुरू आहे ना सध्याला, स्वार्थपरायण भावनेची. त्यामुळे हे सगळ्या जगामध्ये अशांतीचं कारण आहे. जोपर्यंत जगातले सगळे प्राणी मात्र वेद, शास्त्र, पुराण, संत वाङ्मय, महापुरुषांच्या वचनानुसार वागणार नाही, तोपर्यंत जगात शांती राहणार नाही, समृद्धी राहणार नाही, भौतिक विकास होईल. आतून मात्र सगळे माणसं पोखरलेले राहतील. याला पर्याय फक्त एकच आहे, वेद मार्गाचं अनुसरण करणं. दुसरा त्याला पर्याय नाही. महापुरुषांनी जे सांगितलं त्यानुसार जर वागले तर शांती, समाधान, समृद्धी आहे, बाकी कशातच नाही. जे वेळी धर्मात या विभवी अधर्म हा, ते वेळी आपुल्याचे निकैवारे. मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाले. भगवान म्हणतात, मला अवताराला यायचं असेल तर पहिल्यांदा मी एका माझ्या भक्ताची बाजू घेतो. बघा, देवाने सुद्धा सांगितलं आहे, आपुल्याचे निकैवारे. आपुला म्हणजे माझा. माझा कोण आहे, भक्त. 12व्या अध्यायामध्ये म्हणतात ना, दुसरं कोणी नाही माझं. यो मत भक्ताहा समे प्रियाहा. माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. भक्त 2 प्रकारचे. एक भक्त असा आहे की जो देवाला माझं म्हणतो, देव माझा आहे. आणि दुसरा भक्त असा आहे, देव ज्याला माझं म्हणतो आहे. यो मत भक्ताहा समे प्रियाहा. आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे देवाला माझं म्हणतात. आणि ज्ञानी भक्ताच्या बाबतीमध्ये देव त्याला माझं म्हणतो. ज्ञानी त्वात्मेव मे मतम. एरवी ज्ञानी आजो म्हणजे तो चैतन्यचे केवळ माझे. हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलणे बोलो. असा जो माझा उत्कृष्ट भक्त आहे, त्या भक्ताच्या रक्षणासाठी त्याची मी बाजू घेतो, त्याचा कैवार घेतो. आपुल्याचेनी कैवारे. मी निराकार आहे पण साकार होणे अवतरे. या मी शब्दाचा अर्थ 6व्या श्लोकामध्ये घ्यायचा आहे. अजह अपि सन, अव्यय आत्मा, भूतानाम ईश्वरः अपि सन, पण स्वाम प्रकृतीमधिष्ठाय आत्ममाया संभवामी. मी अज आहे म्हणजे निर्गुण निराकार आहे, पण तरीसुद्धा भक्ताची बाजू घेऊन मी अवताराला येतो. साकार होणे अवतरे. साकार होतो. निराकार पारमार्थिक सत्ता आहे आणि साकार होणं ही व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये येणं हा देवाचा अवतार आहे. निर्गुण असताना सगुण, निराकार असताना साकार, अव्यक्त असताना व्यक्त, अमूर्त असताना मूर्त, अज असताना पुन्हा संभवामी. हे सगळे काय आहे, अवताराचे लक्षण आहे. मी साकार होणे अवतरे. अवताराला येतो आणि अवताराला आल्यानंतर काय कार्य करायचं. श्लोकामध्ये भगवंताने 3 कार्य सांगितले. चतुर्थी विभक्तीचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये प्रयोजन सांगितलं जातं. परित्राणाय, विनाशाय आणि धर्मसंस्थापनार्थाय. ही सगळी चतुर्थी विभक्ती आहे ना. जसं की रामाय चतुर्थी विभक्ती आहे. चतुर्थी विभक्तीमध्ये प्रयोजन सांगितलं जातं. मग प्रयोजन कोणती, देवाने 3 सांगितले. साधूंचं सर्व बाजूने रक्षण, दुष्टांचा विशेष प्रकारे नाश म्हणजे विनाश, आणि याद्वारे धर्माची सम्यक प्रकारे स्थापना करणं,
इत्यादी कार्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो. देवाची प्रयोजन आहेत 3 आणि यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. प्रयोजन देवाच्या अवताराचे आहेत 13 प्रकारची. म्हणजे ज्ञानोबारे देवाला या बाबतीमध्ये 10 पुढं आहे, 10 पुढं देवापेक्षा. बघा, मी साकार होणे अवतरे आणि पहिलं कार्य कोणतं करतो आहे, मग अज्ञानाचे अंधारे गिळवणी घाली. अज्ञानाचा जो अंधकार आहे तो मी गिळंकृत करून टाकतो. भगवंताने या अर्ध्या ओळीचं स्पष्टीकरण जे आहे ना ते 10व्या अध्यायामध्ये आले बघा. तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. अज्ञानजम तमहा, अज्ञानापासून निर्माण झालेला अंधकार. जसं अंधकारामध्ये मनुष्याला दिसत नाही, त्याला वस्तू सापडत नाही, तसं जीवाला सच्चिदानंद स्वरूप असतानाही मी मरका देह आहे, 3.5 हाताचा देह हेच माझं स्वरूप आहे, असा स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडणं आणि विपरीत भावनेनं देहाला स्वतःचं स्वरूप मानणं हा अज्ञानाचा अंधकारच आहे. विचारसागरामध्ये त्या चिदाभासाच्या अवस्था आल्या बघा. त्या अवस्थेमध्ये पहिली अवस्था अज्ञानाची आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. ह्या जीवाच्या म्हणजे चिदाभासाच्या सप्तावस्था आहे. आपुला आपणपया विसरो जो धनंजया तेची रूपये अज्ञानासी. सामान्य रूपाने सर्वांना ज्ञान आहे, मी आहे. मी आहे असं कोणाला ज्ञान नाही, सर्वांनाच आहे. पण मी सच्चिदानंद रूप आत्मा ब्रह्मस्वरूपाने आहे, या ज्ञानाचा मात्र अभाव आहे. म्हणजे विशेष ज्ञान आपल्याकडं नाही. आणि सामान्य ज्ञान हे भ्रमाला पोषक असतं, विशेष ज्ञान हे भ्रमाचं नाशक असतं. मग अनादिकालापासून मग हे अज्ञानच का बरं नष्ट करायचं, आत्मस्वरूपाचं अज्ञान का नष्ट करायचं, त्याचं कारण आपल्या जीवनामध्ये अनुभवाला येणाऱ्या सगळ्या दुःखाला कारण मूळ हे आहे. विचारसागरामध्ये इमारत आली बघा. इमारत कुठं आली, दुसऱ्या तरंगात. आणि त्यांनी सांगितलं मनुष्याला आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक 3 प्रकारचे दुःख होतात. हे दुःख कुठपर्यंत होतात माहिती का, जोपर्यंत जीवाला शरीर असतं तोपर्यंत. ज्या काळामध्ये आपल्याला शरीराचा विसर पडतो ना त्या काळातसुद्धा दुःख नसतं. कसं काय, जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते, लागू देऊ नका पण लागते की नाही आपल्याला, जेव्हा मनुष्याला गाढ झोप लागते त्या गाढ झोपेमध्ये मी कोण आहे याचा विसर पडतो, माझं काय काय आहे याचाही विसर पडतो. म्हणजे जीवात्म्याच्या अंतःकरणाची वृत्ती सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानामध्ये जरी लीन झाली तर त्याला शरीराचा विसर पडतो. आणि जिथं शरीराचा विसर पडतो, जाग झाल्यानंतर तो म्हणतो मी आनंदात होतो, मी सुखाने झोपलो होतो, मला काहीच कळालं नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन जरी झालं असेल, शरीर कापलेलं असतं ना, त्याला प्रचंड वेदना होतात, पण जर त्याला गाढ झोप लागली की तेवढ्या काळामध्ये त्याला शरीराचा विसर पडल्यामुळे वेदनेचा सुद्धा विसर पडतो. आता जाग झाला तो प्रारब्धाने की त्याला मी शरीर हे आठवतं आणि शरीराच्या वेदना सुरू होतात. याचा अर्थ दुःखाला अधिष्ठान आहे शरीर. मग आता शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःखच आहे. मग शरीर नष्ट करावं लागेल, नष्ट नाही करायचं. प्रारब्धामध्ये पाप पुण्य जर असेल तर पुन्हा दुसरं मिळेल, मिळत असते. म्हणजे दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य म्हणजे धर्माधर्म, धर्माधर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि ते आत्मस्वरूपाचं अज्ञान जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत जीवाच्या पाठीमागे लागणारं दुःख किंवा संसार म्हणजे अनिष्ट परंपरा नष्ट होत नाही. कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे ब्रह्मस्वरूपावर जगत आणि आत्मस्वरूपावर देहाची प्रतीती येते. याला काय कारण, आत्मस्वरूपाचं अज्ञान. रज्जूचं अज्ञान असेल तर सर्प भासतो. मग रज्जूच्या अज्ञानामुळे जर सर्प भासला असेल
तर तो कशा निवृत्त होईल? नाही म्हणे मृदंग सराव करणारे सगळे विद्यार्थी घेऊन जाऊ आपण तिथं. सर्प जागा सोडत नसतो. आणि मंत्राचा उच्चार केला आपण, अरे तो सर्प काही वरुळातला थोडीसा आहे. रज्जुवरी सर्प भासला थोर, तिथं केला मंत्राचा उच्चार. अथवा वाद्यांचा गजर, सर्प अणुमात्र ढळेना, थोडीसुद्धा जागा सोडत नाहीत. कारण तो रज्जूच्या अज्ञानामुळे भासला असेल तर तो रज्जूच्या ज्ञानाशिवाय दुसऱ्या उपायाने निवृत्त होणार नाही. तसं आपुलिया ज्ञानासाठी नवता थावला किरटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खंडे निघा. आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे नसलेला प्रपंच बलवान झाला असेल तर आत्मज्ञानाच्या शस्त्रा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने त्याला दूर सारता येणार नाही. म्हणून भगवान पहिलं ते काम करतात. शहाणी माणसं जी असतात ना, मोठी माणसं, ते ना वरवर नाश नाही करत, ते मुळापासून नाश करत असतात. वरी पालवी खुडीजे, तर याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि मुळापासून एखाद्या झाडाचं उच्चाटन करणं याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. ते उदाहरण असं आलं आहे, चाणक्य रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालता चालता एक काटा त्यांच्या पायात रुतला. जवळच्या लोकांनी ते पाहिलं, काटा रुतला तर वेदना झाल्या. त्यांनी तो पायातला काटा काढला, बाजारात जाऊन ज्याच्यामध्ये साखर आहे असा मठ्ठा विकत आणला आणि त्या काटेरी झाडाच्या बुडाला ओतला. बाकीच्या लोकांनी ते पाहिलं, म्हणे बरोबर हे विलक्षणच आहे म्हणे, हे काय करतात हे कोणालाही कळत नाही. पण न राहून एका व्यक्तीने विचारलं, का हो तुमच्या पायामध्ये काटा रुतला तर तुम्ही त्या झाडाला उपटण्यापेक्षा त्या झाडाच्या बुडाशी गोड मठ्ठा का ओतला? चाणक्य होते ते. त्याने आपली कृती सहज असं कोणाच्या लक्षात येणार नाही. माणसाने असं राहिलं पाहिजे, वरवर तो काय करतो हे लक्षात आलं नाही पाहिजे. आपलं तर सगळा सोशल मीडिया उघडाच आहे, आपण काय करतो काय नाही. थोडेसे काही काम असे लपून केले पाहिजे, लक्षात येता कामा नाही. नाहीतर मग आपण लोकांच्या नजरेत येतो. कार्य करावं, नजरेत न येता. त्यामुळे आमची कृती अशी कोणाच्या लक्षात येणार नाही. मी या झाडाच्या मुळाशी मठ्ठा का ओतला, त्याचं कारण गोडपणाची चटक लागली तर या वारुळातल्या मुंग्या इथपर्यंत येणार आणि त्या या झाडाच्या मुळाला कुरतडून टाकणार. झाडाला नष्ट करण्यासाठी मला प्रयत्न करावा लागणार नाही. कशाला त्या झाडाला मी खड्डा खणत बसू, माझा वेळ वाया घालू? ते काम मुंग्या करतील ना, मी ते काम करणार नाही. मोठी माणसं मुळापर्यंत जातात. ज्याला कार्य करायचं असेल त्याने मुळापर्यंतच गेलं पाहिजे. त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. म्हणून भगवान म्हणतात, पहिलं काम आपलं हे आहे, अज्ञानाचे अंधारे गिळोनी घाली. मी अज्ञानाचा जो अंधकार आहे तो गिळंकृत करून टाकतो. आणि एकदा जेव्हाच्या स्वरूपाच्या ठिकाणचं अज्ञान नाहीसं झालं की त्याच्या दुःखाचा पूर्णतया नाश होतो. कारणाध्यास नष्ट झाला की वेगळा कार्याध्यास निवृत्त करावा लागत नाही. म्हणून ते मुळामध्ये निवृत्त करता आलं पाहिजे. देवाचं पहिलं कार्य आहे. आणि हेच कार्य देवाने 31व्या ओळीमध्ये पण सांगितलं बरं. तरी नावे कहे सहावे, गाजाबज्जहीन धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अर्जुना, मला पहिल्यांदा एक कार्य करायचं आहे. तुझं म्हणतोय ना मी जगी एक अर्जुन, ऐसा देही वाही अभिमान, कौरवांते या स्वजन आपुले म्हणे. कौरवांना स्वजन म्हणणं हा ममाध्यास आहे आणि जगामध्ये मी एक अर्जुन आहे, अहमाध्यास आहे. अहमाध्यास आणि ममाध्यास हा कार्याध्यास आहे, भ्रमच आहे हा एक प्रकारचा. आणि या भ्रमाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे भ्रमाला कारण ते सुद्धा अध्यासच आहे, म्हणून त्याला कारणाध्यास म्हणतात. आणि हा आहे कार्याध्यास. मग देव काय करतात, पहिल्यांदा कारणाध्यासाला निवृत्त करतात की नाही. अज्ञानाचे अंधारे गिळोनी घाली. मग आता हे आत्मस्वरूपाचं अज्ञान कसं नष्ट करायचं? त्याला एकच पर्याय आहे. अज्ञानाला नाहीसं करायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि ज्ञान असा शब्द आला की तो सामान्य शब्द आहे. त्या ज्ञानाला पुन्हा एक शब्द वापरायचा अलीकडे. अगोदर ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान नाही म्हणे. व्यवहारातलं ज्ञान संपादन केलं, व्यवहारातलं कितीही ज्ञान संपादन करा, व्यवहारातल्या कोणत्याही ज्ञानाने जगातला कोणताही व्यक्ती सुखी नाही होऊ शकत. कारण व्यवहारातली ज्ञान बदलणारी आहे आणि ती अनंत आहे.
ब्रह्मदेवाचा जरी जन्म मिळाला तर भौतिक ज्ञानामध्ये कधीच पूर्णता होणार नाही. एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान मिळालं तर कायद्यातलं अज्ञान असेल, कायद्यातलं मिळालं शेतीतलं अज्ञान असेल, बरं शेतीतलं मिळालं पर्यावरणाचं नसेल, पर्यावरणाचं मिळालं तर समुद्रातलं काही कळत नाही. म्हणजे सगळं ज्ञानाचे काही शाखा अनंत आहे. एकच ज्ञान असं आहे ब्रह्मज्ञान, जे मिळालं की पूर्णता आहे. संजीवनी जर आपल्याला मूळ मिळालं तर इतर गाडाभर वनस्पतीची गरज नाही. तसं एक ब्रह्मज्ञान आत्मज्ञान मिळालं, बाकी व्यवहारातलं ज्ञान नसेल तरी चालतं. आणि तसंही व्यवहारातलं ज्ञान करतं काय? फक्त दुपारची भ्रांती निवृत्त करताना. मरणाला तर काही निवृत्त करू शकत नाही. मरणमारी विद्या ती अध्यात्मविद्या. म्हणून अज्ञान नाहीसं करायचं असेल त्याला ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि ब्रह्मज्ञान जर मिळवायचं असेल तर गुरूंशिवाय पर्याय नाही. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आती जैसे. ते आपण जेव्हा म्हणतो की नाही, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, तेव्हा त्या एक तरी ओवी त्या अशा ओव्या असतात. गुरु तेथ ज्ञान, जिथं गुरु आहे सद्गुरू तिथं ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानामध्ये आत्मदर्शन, ज्ञानी आत्मदर्शन, आणि ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचा परिचय झाला त्यालाच खऱ्या अर्थाने समाधान आहे. जगातल्या सगळ्या व्यक्तींना समाधान पाहिजे. समाधानासाठी आत्मदर्शन करा, आत्मदर्शनासाठी ज्ञान संपादन करा, आणि ज्ञानासाठी जे ज्ञानाचा कोरुठा ते तर सेवाहादार वंटा गुरूंची शरणागती करा. गुरूंची शरणागती करायचे तर मग काय करा? त्याच्याकरता पहिल्यांदा वैराग्य संपादन करा. वैराग्य संपादनासाठी निष्काम कर्म करून ईश्वराची सेवा करा. आणि ईश्वराच्या सेवेनं वैराग्य मिळालं की मग साधू भेट देती तयावचितारे. हे सगळे शास्त्रातले सिद्धांत आहेत. प्रारंभ होतोय कर्मापासूनच, निष्काम कर्मापासून. ही सगळी परंपरा आहे. मग अज्ञानाचे अंधारे गिळवणी घाली श्रीगुरू त्यांना उपदेश करतात. परमात्मा श्रीगुरूंच्याच भूमिकेमध्ये आल्याशिवाय उद्धार नाही करू शकत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये शिष्यस्तेहम शादी माम त्वां प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, मला उपदेश करा. देव गुरूंच्या भूमिकेत आले तर मग अज्ञानाचा अंधकार निवृत्त करता. मग ते महावाक्याचा उपदेश करतील. त्या महावाक्यातून उत्तम अधिकारी असणारा शिष्य त्याची वृत्ती अंतर्मुख होईल. आणि अंतर्मुख झालेली वृत्ती अज्ञान आवरण भंग करून ती स्वरूपामध्ये पुन्हा विलीन होऊन जाईल. ही सगळी ज्ञानाची प्रक्रिया आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. मग अज्ञानाचे अंधारे गिळवणी घाली, अज्ञानाचा अंधकार गिळंकृत करून टाकतो. हे देवाचं पहिलं कार्य. प्राधान्य दिलं आहे. या कार्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, क्रम. मग अज्ञानाचे अंधारे गिळवणी घाली. दुसरं कार्य, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. या एका ओळीमध्ये आता 3 कार्य. अधर्माची मर्यादा, अवधी म्हणजे मर्यादा तोडून टाकायची. ज्याच्याकडे दोष असेल त्या दोषांची असणारी यादी फाडून टाकायची. आणि सज्जनाच्या हातून सज्जना करवी सुखाची गुढी, गुढी म्हणजे पताका, ध्वज जगामध्ये उभारतो. याचा अर्थ असा होतो, देवाला जगामध्ये सुखाचा जर प्रचार करायचा असेल तर देवाला तो स्वतः नाही करता येत. त्याला एकमेव पात्र आहे, सज्जन म्हणजे संत. कारण भागवतामध्ये असं प्रमाण आलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये बहुतेक 11व्या स्कंदाच्या भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच, सुखाये वही साधूनाम त्वादृशामच्युतात्मना. देवाचं चरित्र कसं आहे म्हणे, दुःखालाही कारण आहे, सुखाला कारण म्हणून विषमता आहे. आणि साधूंचं चरित्र केवळ सुखाला कारण आहे. नाथमारा त्यावर भाष्य करतात, देवाचा अवतार होये दासा सुख दैत्या भये, ते थई ऐशे विषम आहे, हे न समाये तुझं माझी. वसुदेवजी नारदांना म्हणतात, देवाचा अवतार झाला की दासाला आनंद आहे, पण दैत्याला भीती वाटते ना. पण देवाचा अवतारात विषमता आहे, केवळ सुख नाही.
सुख आणि दुःखाचा संबंध आहे. देवाचं सुद्धा ते प्राणिकर्म सापेक्षच आहे म्हणा, पण तरीसुद्धा दुःख आणि सुख आहे की नाही. पण साधूंचं तसं नाही. दया करणे जे पुत्राशी, तेचे दासा आणि दासी, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणून केवळ सुख प्रदान करणारे कोण असेल तर सज्जन असतात. ज्ञानोबांनी म्हटले पसदानामध्ये, वर्षत सकळ मंगळी. हे काय करतात? सकल मंगलाचा वर्षाव करणारे मेघ आहेत, पण ते करत असताना भेद नाही करत, सर्वावर करतात. म्हणून देवाला सुखाची पताका जगामध्ये जर उभारायची असेल तर ती देवाला प्राणी कर्म विचित्र असल्यामुळे करता येत नाही. मग त्याकरता एक पात्र आहे सज्जन, ज्यांना सगळ्या जनामध्ये हा सज्जन शब्द आहे ना, मराठी व्याकरणामध्ये संधी झाला आहे बघा. सज्जन मुळामध्ये अगोदर हलंत त आहे, अर्ध त, आणि पुढे ज शब्द आला तर मागच्या तचा मग पुन्हा जस होतो. सज्जन सज्जन अशी त्यामध्ये संधी होते. ज्यांना जनामध्ये सत परमात्म्याचा अनुभव येतो त्यांना म्हणतात सज्जन. हा सज्जन शब्दाचा अर्थ आहे बरं. तर देवाचं दुसरं कार्य, अधर्माची अवधी तोडी. अवधी म्हणजे हद्द, सीमा, मर्यादा. आपण व्यवहारात शब्द वापरतो ना, थांब, त्याचा पापाचा गाडा फक्त भरू दे. एकदा पापाचा त्याचा गाडा भरला की मग त्याची हानी व्हायला सुरुवात होते. व्यवहारामध्ये शंका येते ना आपल्याला कधी कधी. काही लोक म्हणतात, महाराज आम्ही एवढा देवदेव करतो पण आमच्या जीवनातलं दुःख काही संपण्याचं नाव घेत नाही, आणि आमचा शेजारी कधी वारीला नाही, सप्त्याला नाही, कीर्तनाला नाही, गळ्यात माळ नाही, श्रावण पाळत नाही, सगळ्या प्रकारच्या सुखाची अनुकूलता आहे, असं वाटतं की नाही? बऱ्याचदा वाटतं बघा एखाद्या प्रामाणिक व्यक्तीला. तर त्याचं उत्तर असं आहे, तुझ्या जीवनातलं दुःख हा मागचा हिशोब आहे, आणि त्याच्या जीवनातलं सुख हाही मागचा हिशोब आहे. वर्तमान काळातल्या कर्माचं भविष्यात फळ मिळत असतं. आज तू चांगलं कर्म केलं, भविष्यामध्ये चांगले दिवस येणार आहे, आणि त्याने वाईट कर्म केले की त्याचाही पापाचा घडा एकदा संपला की त्याच्याही हानीला प्रारंभ होणार आहे. वर्तमानात पाहायचं नाही, थोडा मागचा हिशोब ध्यानात ठेवला पाहिजे की आपण मागे काय काय केलेलं आहे, आणि जोपर्यंत तो हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत सुख समाधान फलाची प्राप्ती नाही होत. देव म्हणतात, मी पहिल्यांदा एक कार्य करतो, अधर्माची अवधी तोडी. आता धर्म हा अमूर्त आहे, अधर्मसुद्धा अमूर्तच आहे. जोपर्यंत ते धर्माची लक्षणं आणि अधर्माची लक्षणं एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात प्रविष्ट होत नाही तोपर्यंत धर्म आणि अधर्म कळत नाही. म्हणून अधर्माची अवधी तोडणं म्हणजे काय? अधार्मिक, पापी, दुष्ट लोकांच्या जीवनाचा नाश होणं. हे अधर्माची अवधी तोडी, त्यांची मर्यादा नाहीसं करतो. म्हणून देव जोपर्यंत योग्य क्षण येत नाही तोपर्यंत परमात्मा वाट पाहत असतो, आणि एकदा तो क्षण आला की मग भगवान वाट नाही पाहत. उदाहरण आपल्याला माहिती आहे, भगवान परमात्म्याच्या आत्याला मुलगा झाला. तो मुलगा झाला तर तो विचित्र जन्माला आला. 4 हात आणि 3 डोळे, चतुर्भुज अगोदरच होता आणि त्रिनेत्र. त्या आईला दुःख झालं, आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, याचे काही 4 हात कायम राहणार नाही आणि 3रा डोळाही कायम राहणार नाही. काही कालानंतर हे 2 हात शिल्लक आणि शिल्लकचा 1 डोळा गळून पडणार. पण पुन्हा आकाशवाणी सांगितलं, या बालकाला आपल्या हातामध्ये, गोदीमध्ये म्हणतात ना त्याला, आपल्या हातामध्ये घेण्याकरता, कडेवर घेण्यासाठी अनेक जण येतील, आणि या बालकाला ज्याने हातावर घेतल्याबरोबर याचे शिल्लकचे 2 हात आणि 1 डोळा गळून पडेल तेव्हा हे कार्य होईल. पण दुसरी सूचना अशी आहे, ज्याच्यामुळे हे घडेल त्याच्या हातून याचा मृत्यू राहील. मग असे अनेक लोक आले जगातले. बालकाचं अपूर्व होतं ना ते. 4 हात आणि 3 डोळे सगळे यायचे आणि त्याला हातात उचलायचे, काहीच नाही झालं. सरते शेवटी बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण निघाले. म्हणजे आपल्या आत्याला मुलगा प्राप्त झाला, गेलं पाहिजे. पुत्रोत्सवम मन्यते, पुत्र प्राप्त झाला की त्याचा उत्सव असतो व्यवहारामध्ये, गेलं पाहिजे. गेल्यानंतर बलराम दादाने हातामध्ये घेतलं, का आता तू वडील,
होई बा सर्वज्ञा पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. जिथं जिथं महत्त्वाची कामं तिथं देवाने विचारलं नाही, पण मग अशी काही काम असेल तर मग पहिला नारळ तुम्ही फोडा असं मान दिला पहिला. व्यवहारात नाही का आपण काही काही लोकांना काही नसतं, त्यांचं नाव घ्यायचं नसतं. बरं आता तो व्यक्ती वजनदार असतो, मग त्याचा सत्कार नाही करायचा, त्याच्या हातून सत्कार करायचा. मग एवढी तुम्ही शाल घ्या, तुम्ही ती शाल घाला असं म्हणतात ना लोक, किंवा हार अर्पण करा. त्याचा नाही करायचा, त्याच्या हातून करायचा. आणि तेही एवढं आज्ञेने असतं की त्याच्यावरच खुश होतं. सोड व्यवहारामध्ये घडतं असं. बलराम दादानी सांगितलं भगवंताने पहिला तुमचा मान आहे, तुम्ही मोठे आहात. त्या हातामध्ये घेतलं तर काही नाही झालं, पण जेव्हा भगवंताने हातामध्ये घेतलं त्याचे 2 शिल्लकचे हात आणि 1 डोळा गळून पाडला. त्या आईला एकीकडे आनंद झाला पण एकीकडे दुःख झालं. आनंद कशा झाला? शिल्लकचे अवयव गळून पडले म्हणून आनंद झाला. पण दुःख का झालं की माझ्याच असणाऱ्या भाच्याच्या हातून, कारण आता भगवंताचा तो आते भाऊ आहे आणि याच्या हातून याचा मृत्यू आहे. ती आई रडू लागली. भगवंताने विचारलं का रडता? म्हणे अरे कृष्णा, आकाशवाणी अशी झाली आहे, माझ्या मुलाचा मृत्यू तुझ्या हातून आहे त्यामुळे मी रडते आहे. भगवान म्हणाले मग होनी को कोण टाळ सकता आहे? थोडी मलाही जमते हिंदी. जे घटना घडणार आहे त्याला कोण टाळणार आहे? मृत्यूला टाळता येत नाही. पर्याय देऊ शकतो म्हणे मी. तुझ्या मुलाचा एक अपराध असा असेल की त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे, असा एक अपराध असेल तर मी 100 अपराधाला क्षमा करतो. आणि 100व्या अपराधाच्या पुढे गेला तर मी मात्र ते पर्याय वापरणार. म्हणून शिशुपालाने असे अपराध केले की एका अपराधाला मृत्यूदंड दिला पाहिजे. पण भगवंतानी वचन दिलं होतं कुठपर्यंत? 100 होत नाही तोपर्यंत. जेव्हा शिशुपालाचे 100 रन झाले, शतक झालं त्याचं, अधर्माची अवधी तोडी. त्याचं आणखीन एक कारण झालं होतं. या शिशुपालाचं लग्न ठरलं म्हणजे परस्परच. रुक्मिणी मातेच्या भावाने रुक्मिणी मातेला न विचारता शिशुपालासोबत तिचं लग्न लावायचं ठरलं. तर त्याच्यामध्ये श्लेष अलंकार असतो, मराठी भाषा आहे. शिशुपाल नवरा मी न वरी. शिशुपाल नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, न वरी क्रियापद आहे. आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी असा अर्थ आहे त्याच्यामध्ये. श्रीकृष्ण परमात्मा जर पती असेल तर मी नवरी आहे, आणि शिशुपाल नवरा म्हणाला तर न वरी, मी त्याचं वरण करणार नाही, स्वीकार करणार नाही. मग आता लग्न ठरलं, तो तयारीतच आला ना तिकडून DJ वगैरे घेऊन. DJ समोरचे नाचणारे आणले, त्यांना काय द्यायचं ते अगोदर दिलं, असं तेव्हापासून तयारी येते. सगळे लोक ते आता बघा ते होणार आहे सुरू प्रारंभ. गणपती बाप्पाला 10 दिवस लय त्रास आहे, आता खूप त्रास आहे. हे धार्मिक उत्सव आहे का आपल्या अवगुणांचं प्रदर्शन आहे याचा मात्र विचार झाला पाहिजे. ते तयारीत आला लग्नाच्या, त्या मुंडावळ्या वगैरे बांधून हळद लावून सगळ्या तयारीत आला आणि लग्न लागायचं. तो मुहूर्ताची वाट पाहता आली लग्न घटी, मग पाठ नाही ते एवढा वेळ आला होता. आणि तेवढ्या वेळामध्ये त्या मातेचं पूजन करण्याकरता रुक्मिणी माता निघून गेली. आजही जर आपण कौंडण्यपुराला गेलो तर अवश्य जा, खूपच सुंदर मूर्ती आहे देवीची. आणि ज्या खिडकीतून रुक्मिणी मातेचं भगवंताने हरण केलं आहे आजही आहे बरं तो भाग, आजही ते खिडकी वगैरे सगळं आहे. आणि मग जेव्हा त्याला ती बातमी कळाली रागावला ना तो. मग राजसूयागाच्या प्रसंगाला भीष्माचार्यांनी सांगितलं पहिले अग्रपूजा यांची करा. आता पहिला मान भगवंताला दिल्यानंतर त्याला ते सण होईल होय. तो म्हणला याला अरे याची अग्रपूजा करता कळत नाही म्हणे, अबला असणाऱ्या स्त्रींचं अपहरण करतोय म्हणे हा, याच्या आईवडिलांचा पत्ता नाही, असं इतका बोलला. भगवान एका पायरी उचलले तर मोजत होते 95, 96. तो मला मी घाबरत नाही तुला, 97, अरे जा बघून घेईन 98, असे मोजत राहिले. आणि ज्या वेळेस 100 झाले ज्ञानोबा म्हणतात हा गा राजसूयागाच्या सवासदी देखता त्रिभुवनांचे मांदे. भगवान सावधाना 99 अपराध झाले, अरे जा
तो काय मला अपराध करतो, मीच तुझा दंड घेतो म्हणे. त्याने शस्त्र उगारलं. कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजेलाशी, ऐशी अपराध या शिशुपाळा, आपण पेठावो दिदला गोपाळा. उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड. त्या अधर्माची जी मर्यादा होती ना, ती ठराविक मर्यादा भगवंताने सहन केली, पण त्याच्यापुढे मात्र अधर्माची अवधी तोडी, ती तोडून टाकली. एखाद्या भक्ताकडे जर दोष घडले असतील तर परमात्मा मागचे दोष पाहत नाही. अपिचेत सुधराचारो भजते मामनन्य भाग. वाल्मिकी ऋषीचे मागचे दोष नाही पाहिले, आजामिलाचे मागचे दोष पाहिले नाही. बघा, दोषांची लिहिली जी काही यादी आहे ती देवाने फाडून टाकली. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, आणि सज्जनाच्या हातून जगामध्ये सुखाचे पताका मी उभारतो, अशी देवाने या 2 ओव्यामध्ये 4 प्रकारची कारणं सांगितली. आणखीन काही कारणाचा विचार आहे, तो विचार आपण आता उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुजोग महाराज की जय.